शिवाचार्य महाराज की जय।
वागर्थ विव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून अखंड शिवनाम सप्ताहातील महाशिवरात्री उत्सव प्रतिवर्षप्रमाणे आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव महादेवांचा विशेषता शिवशंभूचा महिमा जो महान पदवी आहे भक्ती ज्ञान वैराग्य जो व्यक्ती करत राहणार आहे त्या व्यक्तीचा जीवनात मोक्ष प्राप्त होणार आहे। समर्पण भाव त्याला म्हणतात अनन्याश्चिंतयन्तो माम, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। अनन्य म्हणजे काय आहे? एक लेकरू मला विचारले होते, अप्पा माझं नाव अनन्य आहे असं विचारले होते। सामनगाव, लातूर डिस्ट्रिक्ट सामनगाव मध्ये मला विचारले होते, माझा आई माझं नाव अनन्य ठेवली अप्पा, त्याचा अर्थ सांगा। मी पूर्वी सुद्धा बोललो हे गोष्टी। अनन्य हा भाव, ठीक आहे बेटा सांगतो बस म्हटलं। मला बी वेळ होतो थोडं बोलायला, नाहीतर गाय 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 कुठं बी गाय राहते। घाय गाय आहे म्हणून घोड्यावर बसलो, घाय नसेल तर घोड्यावर कशाला बसतो? आरामशीर गावात हिंडत होतो। एवढं केलं तरी बी रात्री 12-1 वाजत आहे। आदिलाबाद डिस्ट्रिक्टहून आले आप्पा, निवांत भेटतात कधी? रात्री। मग मला झोपायचं नसते का? कधीतरी वेळ असा हा आपल्याला आढळते अनन्य असलेले एक लेकरू मला भेटल्या बरोबर मी म्हंटल ठीक आहे बस बोलतो तुला अनन्य हा शब्द। ते आत पळून गेली, थोडं थांबा महाराज म्हणले, जाऊन मोबाईल घेऊन आली। मग मोबाईल कशाला? मी रेकॉर्ड करून घेतो, तुम्ही सांगितलेले रेकॉर्ड करून घेऊन पाठ करतो। नंतर कोणीतरी विचारलं, हे अनन्याचा अर्थ कोणीतरी विचारलं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलतो, नंतर कोणाला सांगत नाही, मला आठवण राहील। ठीक आहे, रेकॉर्ड करून घेतो। अनन्याश्चिंतयन्तो माम, हे आठवण आलं मला हे श्लोक। देव अनेक आहे, पूजा करणारे अनेक आहे। काल आपण ऐकलो होतो अभंगामध्ये, एका घरामध्ये एकाच भक्ती, एक देव
आणि ज्या देवापासून आम्हाला कल्याण होणार आहे अशा देवांच्या मागे आपण लागायला पाहिजे. संपूर्ण कल्याण व्हायला पाहिजे 100%. गाडी घोडा बंगला सगळं व्यवस्थित असून सुद्धा आम्हाला समाधान नसेल तर काय करणार आहे? ज्या वस्तू असताना सुद्धा त्या वस्तूपासून समाधान मिळत नसेल तर ते वैभव घेऊन काय करायचं? वैभव महत्वाचा नाही, समाधान महत्वाचं आहे. समाधान वैभव मध्ये आहे म्हणून आपण समजून घेतलेले आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगतो, अनन्य आठवण ठेव रे, नाहीतर नंतर ती बाजूला जाईल. काहीतरी सांगत असताना काहीतरी आडवं आठवण येते. खुश, काही लोक खुशी म्हणून नाव ठेवले. खुशी, ते किती खुश राहतील की ते माहित नाही मला. पहिले एक कन्नड पिक्चर होत. त्या कन्नड पिक्चर मध्ये म्हैस राहते की नाही, म्हैस की म्हैस. पहिले गाडी घोडा काय नव्हतं, म्हैसच घोडा होत होता ते पोराला. आजकाल हिरो होंडा गाडी पाहिजे. छोटे छोटे लेकरं सुद्धा भांडण करू लागले. कशाला? हिरो होंडा गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजे. लक्षात आलं का? पहिले मोबाईल बी नव्हतं, हिरो होंडा गाडी बी नव्हते. नंतर नंतर सायकल आले, ती गोष्ट वेगळी. पहिले वाहन म्हणजे हल्या, म्हैस, बैल त्याच्यावरच बसून जाईल. जायचं ते हे लेकराला माहित नाही. ते म्हैशीवर बसले का नाही? हिरो होंडा गाडीवर हा बसले. त्या हल्यावर बसून, बैलवर बसून एवढा खुश होते ते लोक. ನೀವು ಕನ್ನಡ ಬರ್ತಿಲ್ಲ, ನಾಗರೂರೇ ಇದು ಮರಾಠಿ. ಒಂದು ಕನ್ನಡ ಪಿಕ್ಚರ್ ಇತ್ತು. ಯಾರೇ ಕೂಗಾಡಲಿ ಏನೇ ಆಗಲಿ ಹೇಗಿರ್ಬೇಕು? ನಗು ನಗುತ್ತಾ ನಲಿ. ಎಮ್ಮೆ ಮೇಲ್ಕು ಯಾರೇ ಕೂಗಾಡಲಿ ಏನೇ ಆಗಲಿ ನಗು ನಗುತ್ತಾ ನಲಿ. ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಹಾಡ ಇತ್ತು. ಎಮ್ಮೆ ಮೇಲ್ಕುಂತ ಹಾಡಾಡ್ತಾರೆ. खुश, म्हैशीवर बसून एवढा खुश होते, एवढा गाणं गात होते. आता हिरो होंडा गाडीवर बसून गाणं बघून गाणं म्हणत कोणी हिरो होंडा गाडी चालवलेले का आजकाल? टेन्शन, परेशान, कधी ठोकर मारतो काही सांगता येत. त्याच्यावर काही ऍक्सिडेंट, नो ऍक्सिडेंट म्हशीवर अलग. म्हैस जाऊन धक्का दिले, ऍक्सिडेंट झाले, पडून डोका फुटून गेले असा नाही. गाढवावर बसून आनंदानं गाणं म्हणणारे लोक आहेत. म्हशीवर बसून आनंदानं गाणं म्हणणारे होते, परंतु ते खुशी गायब होऊन गेले. एवढा खुश.
या सर्व गोष्टी आपल्याला खुशीसाठी आहे, समाधानासाठी आहे. वाहन बदलत राहिलो परंतु खुशी कमी होत चालली. खुशीचा ठिकाणा कुठं आहे हुडकायचं वेळ आलेली आहे. त्याकरता आपल्या जीवनात 100% खुशी पाहिजे काय 50% पाहिजे? 100% खुशी पाहिजे, 100% आनंद पाहिजे, 100% समाधान पाहिजे. काय 10% पाहिजे? सांगा कोण 100% खुश आहे ते मला हात वर करून सांगा. 100% आम्ही खुश. हा बरोबर आहे. तुमचं लग्न झालं नाही म्हणून बरं. खुशी कधी कमी होते. हा आता पुढचा म्हणजे मी बोलणार. खुशी गैप होऊन 50% खुशी काढून घेते ती. आता लेकरं झाल्यानंतर 75% खुशी कमी होते. नातू झाल्यावर 100% खुशी बिलकुल खतम होऊन जाते. सर्व लोक म्हणणार नातू बी शिवे देणार, मुलगा बी शिवे देणार, बायको बी शिवे देणार. बस वरडू नको कुत्र्यासारखं बस असं म्हणणार. आता नाही, तुम्ही म्हाताऱ्या झाल्यावर तुला काय कळते म्हणणार. म्हणणार की नाही तुम्हाला काय कळते, त्याला फार कळते. जवानी करके सोचता है, बुढ़ापा सोच के करता है. पुष्कळ महाराज पुष्कळ सांगितलं, पोरगा ऐकणं गेले. आता काय करावं, आता माझ्या जवळच झालं. ठोकर खाऊन 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 नंतर बोलून काही मतलब नाही. त्याकरता 100% तुम्हाला शांतीची गरज आहे, 100% तुम्हाला सुखाची गरज आहे, 100% तुम्हाला आनंदाचा गरज आहे, 100% तुम्हाला झोपीची गरज आहे, 100% आम्हाला निरोग राहायचा आहे. सगळे गोष्टी आम्हाला आवड आहे. परंतु वर्म चुकलास, निवड चुकलेले. शंभर टक्के पाहिजे की नाही. तुम्हाला पास व्हायचं असलं तर 80% घेऊन 70% घेऊन पास व्हा असं वाटते का? कसं वाटतं? किती टक्केवारी पाहिजे? 100%. 100% तुम्ही पास व्हा. गणपतीच्या पिरियड मध्ये तुम्हाला 100% तुम्हाला 1000 रुपये देतो मी. आठवण ठेवा. आप्पा तुम्ही बोलले म्हणून मला आठवण करून दे. मला बी आठवण राहील. तसं असेल तर 5000 रुपये देतो. 5000 रुपये. 100% कोण पास होईल? पारायण करणारे. नाही तर दुसरं कोणी बी आलं मी 100% भेटलो महाराज म्हणून तिकडचं बाहेरचं आलं तर देणार. कुठले? पारायण करणारे परमर्षी ग्रंथ वाचलेले पैकी कोणी बी 100% घेतलं त्याला 5000 रुपये बहुमान. फायद्याची नुकसान. फायद्याची झालं नुकसान झाले. फायदा आहे. फायदा तुम्हाला दुःख देते की खुशी देते? म्हणजे 100% खुशी. बघा इतकंच आहे आपल्याजवळ भेटलं. त्याकरता आम्हाला गरज आहे 100% सुखाची. संसार बी 100% सुखानं जावं असं आम्हाला वाटते. तर करावं काय?
काय केलं तर मला हे 100% खुशी मिळेल. मन्मथ माऊली सांगितले, जो 100% सुखाना जीवन जगतो, 100% सुखाना जीवन जगतो, त्याच्यासोबत लग्न लावून घ्यायचं. कोणासोबत? 100% सुखाना जो जीवन जगतो त्यांच्यासोबत लग्न लावून घ्यायचं, शादी करून घ्यायचं. मग असा नवरा मिळतील का? असा पतिदेव मिळतील का? नाही. ऐकू लागले का सगळे? 100 एकर जमीन बघू नये, 100% खुश असा नवऱ्याला शोधून जोडी लावून घ्यायची. हे नवरा कुठे मिळणार आहे? परमरहस्य ग्रंथ वाचल्यानंतर त्यांच्या ऍड्रेस तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला ऍड्रेसची गरज आहे की नाही? ऍड्रेस फक्त अक्का महादेवीला कळाला ऍड्रेस, मीराबाईला कळाला ऍड्रेस, लिंगम्माला कळाला ऍड्रेस, गंगांबिकेनं कळाला ऍड्रेस. ऍड्रेस म्हणजे कळालं का? पत्ता. त्याचा बेपत्ता. ज्यावेळी पत्ता लागते तुमचा बेपत्ता होऊन जाते. ज्या दिवशी त्यांच्या तुम्हाला पत्ता लागणार आहे तुमचा पत्ता बिलकुल राहणार नाही. म्हणून उरला नाही द्विजेपणाचा या महादेव शरण. सांबदे नमः पार्वते हर हर महादेव हर 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 हर. गुरुराज माऊली 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 गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली हो शिवराज माऊली गुरुराज माऊली हो शिवराज माऊली नंद माऊली तुळशीरानंद माऊली ಶರಣರ ಬರವೆನೆಗೆ ಪ್ರಾಣ ಜೀವಾಳವಯ್ಯ शरणर बरवेनेगे प्राण जीवाळवయ్య. आता काय बोलत होतो तुम्हाला?
बेपत्ता. काय बोलत होतो ते बेपत्ता. बसा कोसटले अंदर कोड एल्लर केळ कोड. हे लिंबूरच्या लोकांना तेलंगणा तेलुगू भाषा येते, मराठी भाषा येते, कन्नड भाषा येते, हिंदी भाषा येते. 4 भाषा पंडित लोक आता प्रवेश केलेले आहेत. अलग 4 भाषा. मी कसंही बोललो त्यांना कळणार आहे. अण्णा बसवांना काय म्हटलं, तुम्हाला खुशी कधी होईल? कोणीतरी विचारलंय. खुशीचं चाललं होतं ना काम. खुशी कधी होईल? बसवांना फार सुंदर बोलले. ज्या दिवशी देवाचं नाव घेऊन गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज या प्रकारे नाव घेऊन पताका घेऊन माझ्या समोर ज्या ठिकाणी भक्त गण येईल त्या दिवशी मला खुशी होईल म्हटलं. लक्षात आलं काय? तर आमच्या समोर जे खुशी बोलत होतो तेवढं लिंबूरून चलत चलत दिंडी घेऊन प्रतिवर्ष या ठिकाणी गुरुमाऊलीला भेटण्यासाठी येतात. कोणी दिंडी घेऊन न बोलणारा देवाकडे जातात. आणि विशेषतः लिंबूरचे भक्त मंडळी बोलणारा देवाकडे येतात. म्हटलं त्याच्यापेक्षा काय मोठी बोलणारा देव आवडते की न बोलणारा? बोलणारा देव आवडतो. दगडाचा देव बोलतो का? बोलत. कोणाला तर देव बोलत असत, परंतु एवढ्या लोकांना बोलणं अवघड आहे. तरी तुम्हाला सांगत होतो बराच वेळ झाला का? 2 वाजले. 3 वाजेपर्यंत टाइम आहे आम्हाला, काही चिंता नाही. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही. ह्याच्यामध्ये शोध लावलेले नारद महर्षी काय करतो? लावालावी करतो. पहिले एकच नारद होतं, आता नारद महर्षी लय येत. नारदांचं संख्या जास्त वाढले, परंतु त्यांना लावालावी केल्यामुळं तिथं चांगलं गोष्टी घडत होतं. या ठिकाणी लावालावी हे नारद केल्यामुळं पुरा सत्यानाश होऊन जाते. काही नाही, चांगलं होत असेल तर लावालावी करत होतं नारद. ना म्हणायचं रद्द करण्याचं काम नारद करत होते. ना म्हणायचं काम रद्द करत होते. तर एक दिवस पार्वती माता भयानक खुश होती. कशा करता? माझ्या पतीसारखं 100% खुश असलेले मला पती भेटले. अशा प्रकारच्या पती माझा भाग्यात मिळाले म्हणून माझं नाव भाग्यवंती आहे. भाग्यवंती. ते खुशीत असतानाच ते प्रवेश करतो नारद. प्रवेश करून बोलतो, काय माय फार खुश दिसायले तुम्ही. हो खुश आहे. तुम्ही 100% तुम्ही त्याला प्रेम करता, परंतु त्यांनी तुम्हाला 100% प्रेम करते का तुम्हाला माहिती आहे का? मला
हो, मला सुद्धा 100% ते प्रेम करतात. कुठल्याही गोष्टी लपून ठेवत नाही का तुमच्या समोर? कुठल्याही गोष्टी लपून ठेवत नाही. हा, बिलकुल लपून ठेवत नाही. कधीतरी विचार केला का तुम्ही? म्हटले त्यांच्या गळ्यात जी रुंडमाळा आहे, रुंडमाला, हे कोणाचा रुंडमाळा घातले तुला सांगितल्या का कधीतरी? त्यांच्या काही दोष मी विचारला नाही, त्यांनी सांगितलं नाही. हेच गलती आहे म्हणले. न विचारणं हे तुमचं गलती आहे. तुम्ही विचारून बघा, सांगते का बघतो. त्यावेळे ऐकलं रे का सगळे? रुंडमाला, वाट पाहत राहिले. महादेव आला. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता महादेव कुठल्या तरी रूपानं त्या ठिकाणी सेवा करत राहतात. आल्याबरोबर महादेवी हमेश खुश राहायचं. पार्वती माता त्या दिवशी नाराज बसले होते. थोडा मामला बिघडल्यासारखं दिसलं. कधी कधी दिसते की नाही तुमच्या घरामध्ये? काहीतरी बिघडले असेल तर थोडासा तणावाचं वातावरण राहते घरी. तणावाचं वातावरण दिसलं, काहीतरी गडबड आहे म्हणायचं. खुश राहिले की नो टेन्शन आहे म्हणायचं. काय एवढं काय प्रसन्न हमेशा राहणारे पार्वती, असं का? तुम्हाला एक प्रश्न विचारायचे मला. काय विचारा ना. काय लपून ठेवणार आहे तुम्हाला? कुठल्याही गोष्टी मी उघडच, मी पहिलं तो उघडा आहे. लपायचं काय गरजच नाही. ज्यांना उघडं नाही त्यांना लपून ठेवतो. उघडं असल्यावर लपायचं काय गरज? नागा असल्यामुळं संपलं काम. भक्तांना लाज वाटू नये म्हणून थोडं लाज बंद करतो मी. ते बी मला झाकायची गरज नव्हती. बोल, काय संशय? काय नाही, हे तुमच्या गळ्यात जे माला आहे ना, रुंड माला, कोणाचं आहे? त्यावेळे महादेव म्हणाला, कस काय विचारलं? तेच म्हणतो, तुम्ही लपून ठेवणार म्हणजे लपून ठेवणार. सांगावं तर लागते का? हो, सांग. त्यावेळे महादेव म्हणाले, पार्वती, हे सर्व रुंडमाला जे आहे ना, तुझच आहे. माझ? मी तर तुमच्या समोर आहे, माझं कसं होईल? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 107 रुंडमाला तुमच्या गळ्यात पडू नये. त्यावेळे शंभू सांगितले, तू 100 वेळ जन्म घेतलीस, 107 वेळ जन्म घेतले, 107 वेळ मृत्यू पावले, नंतर तुला गळा कापून तुझ्यावर प्रेम असल्यामुळं तुला माला करून एक एक घालत राहिलो, परंतु मला वेगळं करता येत नाही. दुसरा कोणाचाही रुंड मी घातलेले नाही. 100% प्रेम करणारा पार्वती, पार रहने वाले पती, त्या पतीला तू प्राप्त करून घेतल्यामुळं तुझं नाव पार्वती आहे, त्याकरता मी धारण केलो. मग अजून एक प्रश्न निघते माझं, मी 100 वेळ जन्म घेतलो, 100 वेळ माझं शरीर त्यागलो, परंतु तुम्ही कस काय मरण गेला?
तुम्ही बी 100 वेळ जायला पाहिजे होतं, 100 वेळ हे करायला पाहिजे होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं, मी जन्म घेणार बी नाही, ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही. जन्म मृत्यू चुकावा. ज्याला जन्मच नाही त्याला म्हटलं तर मृत्यूच नाही. कस काय तुम्हाला मृत्यू नाही? त्यावेळेस त्यांनी सांगतात, मला अमर कथा मला माहिती, अमर कथा मला माहिती. हे अमर कथा कोणी ऐकू शकत नाही. अमर कथा कोणीही ऐकू शकत नाही. जो ऐकून घेतो ते मरत नाही. जो ऐकून घेतो तो मरत नाही. तसं असलं तर सांगा ना मला, सांगा. त्याला वेळ लागते. आता आम्हाला काही दुसरं काम आहे, सांगा. गुप्त ठिकाणी जावं लागतं. त्या ठिकाणी पशु पक्षी प्राणी कोणी राहू नये, फक्त तुझ्याशिवाय. ठीक आहे, जाऊच म्हणून अमरनाथला गेले. भुयारमध्ये, बुगदामध्ये, अमरनाथच्या बुगदात जाऊन, आता बघा या हिमालयामध्ये बर्फ पडलेले आहे, कोणी नाही, काय नाही, काय नाही. दृष्टी लावून पाहिलं, खरोखर त्या ठिकाणी कोणी नव्हते. परंतु त्या ठिकाणी एक कबूतर 2 अंडी ठेवून गेले होते. त्याने लक्ष लावलं, अंडी, अंडीत असलेले पक्षी ऐकून काय घेते, असा विचार करून, बघ मी कथा सांगतो, कथा संपेपर्यंत डोळा लावता कामा नाही, तुला हु म्हणत राहावं लागते. मी समजून घेतो, तू ऐकत आहेस. हे अमर कथा आहे. त्यावेळे आकांक्षा होती, तीव्र आकांक्षा, ऐकण्याची इच्छा. सुरू करा म्हटले. त्यांनी कथा सुरू लावली. कथा सांगता 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 मातांचा डोळं काय लागली, डोळा लागली, परंतु हु शब्द चालू होता. कथा ऐकता 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 वेळ झाला होता. ते अंडी फुटले होते. कबूतरचे पिल्लू बाहेर निघाला होता. त्यावेळेस ते पिल्लू ते कबूतर करतात ना, हु करते. देवाला कळालंच नाही, हु म्हणत आहे, पार्वती जागृत आहे म्हणून कथा चालू ठेवले. नंतर पार्वती झोपी गेलेले त्यांना कळाला, तरी सुद्धा हु कुठं शब्द ऐकू येते. नंतर लक्ष लावला, पक्षी. वा रे वा, बरं झालं. डेंजर मनुष्य ऐकला असेल तर अवघड होत होतं. पक्षी आहे. आखरीच हे विषय बिलकुल निरसन करू नये म्हणून कथा रुकून टाकले. तेव्हापासून आता ते पक्षी तिथं वास, तेवढा थंडीमध्ये अजून कबूतर त्या ठिकाणी अमरनाथ मध्ये कबूतर पक्षी पाहायला मिळते. तेवढं थंडीमध्ये अजूनही ते प्रतीक आहे. त्याकरता नंतर पार्वती उठून पाहते, माझा कथा संपलं, परंतु तू ऐकू शकलेले नाही, ऐकू शकलेले नाही. परंतु तुम्हाला सांगतो, कारण आज 11
ओवी शिल्लक आहे. वीरशैव लिंगायत भक्तांना ते अमरकथा सापडले. ते अमरकथा कुठं आहे म्हटलं तर परमरहस्य ग्रंथामध्ये अमरकथा आहे. परमरहस्य ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला. जो पारायण करतो परिपक्व होतो त्या व्यक्तीला न जन्म आहे त्याला मृत्यू आहे. जन्म मृत्यू चुकावा. अशा प्रकारच्या मोठा साधना. जैसा शिव तैसा शिवाच्या. शिवाच्या मुखातून निघालेले हे वाणी आहे. हरगौरी संवादे वर्तत कृथ कृथ मन्मथ. मी कृतार्थ झालो. हरा आणि गौरीचा संवाद रूपी परमरहस्य ग्रंथ रचना करण्याचा संधी माझ्या जीवनात मला आढळले. मी धन्य झालो. म्हणून त्या मंगलमय प्रसंगी अनन्य हा जो सांगितलेले होते तुम्हाला, अन्य नाही. अनन्य अन्य नाही. एकच, दोन नाही. देव दोन नाही. धर्म दोन नाही. अद्वैत भाव. द्वैत मावळले. मोक्ष रूपी फळ आले. द्वैत आहे ना अद्वैत आहे. म्हणून त्या लेकराला भरपूर विस्तारपूर्वक मी त्यांना अनन्य हा अर्थ सांगितलं होतं. त्या प्रकारे आज या परमरहस्य ग्रंथाचा जो पारायणाच्या निमित्त राम पाटील खतगावकर, कुसुमताईजी ज्या प्रकारे अनन्य हा शब्द तुम्हाला म्हटलं होतो, त्या प्रकारे सद्गुरूच्या प्रती कुसुमताईचं आणि राम पाटलांचं अनन्य भक्ती, गुरुभक्ती त्यांच्या अनन्य आहे. आजचा संपूर्ण प्रसादाचा व्यवस्थाचा सेवा या पाटील परिवाराकडून आम्हाला प्राप्त झालेले आहे. प्रसाद सिद्ध आहे. तर ऐन वेळेला आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या आगमन या ठिकाणी झालेले आहेत. तरी अजून एक अंगठी या ठिकाणी मला आलेले आहेत. आता घातलेले आहेत. मी काही कोणाला अंगठी घाला म्हणून म्हणत नाही. लिंबूरकर अंगठीच मागचा मागी लागलेले आहेत. काय करा? रात्री एक दिले, सकाळी एक दिले. आणि यांच्या आडनाव काय की ते अंगठी कोण घातले मला? गेले का आपले दत्तू मुंडकर का? हा मुंडकर. हा मुंडकर. हा तिथं उभं आहे. तर आम्ही काही संकल्प केला नव्हता आणि तुम्हाला हे काम होईल. तिथं उभा टाकले मुलगा. तेच मुलगा की हा ते आता ते छोटा आहे लेकरू. त्या लेकराचा संकल्प घेऊन माताजी संकल्प केला असेल मनामध्ये, मला संतान भाग्य मुलगा प्राप्त व्हावं म्हणून संकल्प केला असेल. तर सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीच्या कृपा त्यांना लाभलेले आहे. ते संकल्प पूर्ण करण्याकरता आता येऊन अंती धारणा केलेले आहे. तर त्या प्रकारे आज बसवराज स्वामीजी काही दिवस आमचा सेवा करू. ते शिवाधीन झाले. त्यांच्या सती या ठिकाणी येऊन काही सेवा केलेल्या आहे. आता तुम्ही बोलला ना कविता ना, ही नेसर कल्पना ना कविता. पल्लवी 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 माताजी
भरपूर भरपूर पतिदेवाचा सेवा 2 वर्ष की 3 वर्ष पडून होते 4 वर्ष सातत्याने कंटिन्यू एकाच ठिकाणी पडून राहिलेले पतिदेवाचा एवढा त्यांनी सेवा केले, एवढा सेवा केले, तर 4 वर्ष ते जगू शकले. नाहीतर 1 वर्षामध्ये आउट होणारे व्यक्ती. तसा पल्लवीजी स्वामी त्यांचेही सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले. व तसेच नागूरचे सद्भक्त सकाळी ते लवकर आले तिथं आम्हाला भेटण्यासाठी. मी म्हटलं आलं तर आलात. पूर्ण ज्या प्रकारे तुम्हाला 100% तुम्हाला म्हणत होतो तसं त्यांच्याही सुद्धा मनातील 100% मनोकामना पूर्ण व्हावा. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वर्षी त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी शिवरात्रीचा भंडार त्यांच्याकडून व्हावा. ಮರಾಠಿ ಗೊತ್ತಾಯ್ತಿಲ್ಲ ಮರಾಠಿ ನಿಮ್ಮದು ಮನಸ್ಸಿನ ಮನೋಕಾಮನ ಪೂರ್ಣ ಆಗಬೇಕು. ಮುಂದಿನ ಶಿವರಾತ್ರಿ ಭಂಡಾರ ನೀವು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಬೇಡ್ಕೋಬೇಕು ನಾವು. पहिला द्यायचं नंतर घ्यायचं. पहिलंच कशाला सांगा म्हणायचं. तर या लेकरांचा सुद्धा आम्ही काही अपेक्षा केला नव्हता आणि या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली आहे. काल सुद्धा खंदारे यांच्याकडून सुवर्णदान भेटलेले आहे. तर असं अशा प्रकारे अनेक भाविक काही शिवरात्रीच्या सेवा करणारे मंडळी या ठिकाणी आम्ही तयार केलो. सेवा महाशिवरात्री सेवा समिती म्हणून आम्ही आयोजित केलं. त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे. जवळजवळ 45 सद्भक्त 5-5 हजार रुपयाचे मेंबर या ठिकाणी तयार होऊन या ठिकाणी सेवा करत आहे. तर आम्हाला मी वाटलं शिवरात्री दिवशी समाधानकारक प्रसाद व्हावा म्हणून काजू, किशमिश, अजून जायफळ, अजून काय काय मागितले मला त्यांनी. 7-8 आटम. शुद्ध घी, तूप, शुद्ध तूप घालो. बुंदीची लाडू, त्याला बुंदी म्हणतात. मला नंतर कळलं हे गोल बांधले म्हणजे लड्डू का? खुल्ला असलेले, खुल्ला असलेले, मोकळं असलेले नुकती. तसं चालू आहे काम. म्हणजे उद्या तुम्हाला नुकती बी मिळणार. आता मुक्ती नाही, बऱ्याच दिवसाच्या नंतर मुक्ती मिळणार. काय नाव? आकाश सायलू नामावार यांनी सुद्धा या सेवेसाठी 500 रुपये या ठिकाणी अर्पण केलेले. माऊलीचा आशीर्वाद असो. बराच वेळ झाले. छोटे छोटे लेकरं आहेत. तर सगळ्यांसाठी प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तर सायंकाळी अजून गावामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. अर्धा गाव झालेले आहे, अजून अर्धा शिल्लक आहे. सायंकाळी लवकरात लवकर येऊन अजून कीर्तनला येऊन आपल्याला या ठिकाणी बसायचं आहे. आणि संध्याकाळी अश्विनीताई उदगीरकर फार सुंदर कीर्तनकार आहे. जवळजवळ 50 कीर्तनकारला त्यांनी तयार केले. लक्षात आलं का? स्वतः तयार. महाराज लोकांना सुद्धा कीर्तन शिकविले ते माताजी. मी म्हटलं मला बी कीर्तन शिकवी माहिती. म्हटलं नाही आपा, तुम्हीच मला अजून कीर्तन शिकवा म्हणजे. तर आज अश्विनीताई त्या ठिकाणी अधिक मास निमित्त त्या माताजी आम्हाला ओळख झाले होते. तर डेली रुद्र पूजा पाठ करण्याकरता त्यांनी उपस्थित राहत होते. तर त्यांच्या कीर्तन आहे ऐका. संध्याकाळी माताचं कीर्तन आहे.
तर सर्वांनी त्या कीर्तनला शोभा वाढवा, ऐकून घ्या. तर एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. हर Thank you.
Swami